सेकंडवरती फलंदाज प्रभाकर बारिंगे, गोलंदाज तेजस मस्कर. हा चेंडू समोर घेतात ऑन साइट मध्ये लॉंग ऑफला, मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. धावसंख्या 4 ने जाईल पुढे. चार धाब्याने धावसंख्या आपण पाहतोय. एकूण स्कोर पोहोचलाय 16 धावसंख्येभोवती. षटक क्रमांक दुसरं फेकलं जाते. आपण पाहतोय पॉवर प्ले समाप्त झाल्यात आणि हा चेंडू पॉइंटला बीट करून इथे जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धाबा तर कंप्लीट होत आहेत. 2 धाबे बरोबर टीमची टोटल धावपकावरती धाबा लागलेत ते एकूण 18 धाबा. मागच्या मॅच मध्ये तुम्ही लो स्कोर मॅच बघितला. या मॅच मध्ये देखील तुम्ही बघतायत ज्या प्रकारे खेळतात मैदानावरती. एकूण 2 धाब्याने धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. सेकंडला पुन्हा एकदा हा चेंडू पॉइंट रिजन मध्ये अप्रतिम झेल आणि शिवाजी कोलेकर मात्र माघारी परततोय. बॅक टू द डगआउट. तो धावसंख्या धावपकावरती तुम्ही पाहिले तिकडून 20 रन्स 20 धावा धावपकावरती. खेळाडू बाद झालेत 2 आणि हा चेंडू देखील बीट झाल्यात. ओव्हर नंबर सेकंड दुसरं षटक मार्गस्थ असताना 20 धावा धावपकावरती 18 धावा धावपकावरती लागलेत. सॉरी, पहिल्या ओव्हर मध्ये 12 होत्या आणि या ओव्हर मध्ये 6 आल्यात. एकूण 18 धावा झाल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा कबर रिजन मध्ये सिंगम आली. डबलचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धाबा कंप्लीट झाले आणि 2 धाबे बरोबर टीमची टोटल एकूण स्कोर 20 या धावसंख्येभोवती. आजच्या दिवसातील पहिल्या डत आर्यन 11 वर्सेस प्रणव 11. सामना जिंकला प्रणव 11. पार्थ 11 वर्सेस स्वर्गीय KP 11 मध्ये पार्थ 11 संघ सामना जिंकला. तिसरी लढत सॅमी 11 वर्सेस जय मल्हार मध्ये जय मल्हार संघ सामना जिंकलाय. तर याच दरम्यान ज्ञानेश्वर कोलेकर यांचे भाचे कल्पेश विर्ले आणि त्याचबरोबर महेश सरोज यांचं आगमन झालं. मी दोघांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. PFPLच्या माध्यमातून आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर नंबर 2 समाप्त झाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 2 खेळाडू बाद झालेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. असणारे पार्थ 11 वर्सेस प्रणव 11. पार्थ 11 वर्सेस प्रणव 11 दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहायचं या मॅच नंतर. ती मॅच असेल मॅच क्रमांक 7. 7वी मॅच तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. हा चेंडू चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतक दूर बनणं. रन्स मिळाली 1 आणि सिंग बरोबर टीमची टोटल धावसंख्या धावपकावरती लागली आहे 21 धावसंख्येभोवती. दुपारचं सत्र तुम्ही एन्जॉय करतात. PFPL पाले फन्सीवाडा प्रीमियर लीग चं हे पर्व, दुसरं पर्व, शानदार पर्व. अतिशय मेहनत घेतली आयोजन कमिटीनं. या लीगचं आयोजन कोलपटाप्याचा चेंडू समोर घेतात. तिथे रन्स कंप्लीट होते 1. तर बाबू वारिंगेसाठी सुवर्ण संधी आहे. जर 2 कॅच घेतल्या लगातार तर नितीन वारिंगे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 जर त्याने टिपल्या. हा चेंडू फटका तर चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये नो मॅच लँडेअर. चेंडू श्री मार एका बाहेर चौकार.
तर चौकाराबरोबर टीमची टोटल धावफलकावरती 26 रन आणि व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय आणि अतिरिक्त रन्स टीमची टोटल 27 रन धावफलकावरती लागलेत. याच्यानंतरची लढत असेल पार्थ 11 वर्सेस प्रणव 11. गोलंदाज तयार. हा चेंडू इथे पडल्यानंतर रिव्हर्स झाले ते फलंदाज, त्यामुळे पंचांनी पाहिलं चेंडूची लेंथ बरोबर होती आणि त्यामुळे डॉट चेंडू बरोबर टीमची टोटल एकूण स्कोर धावफलकावरती लागलाय 27 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक व्हाईट बॉल आलाय. लाईन थोडीशी भरकटली, दिशा थोडीशी दिशाहीन झाली आहे. कारण आम्ही नेहमीच सांगतो की तुमची दिशा जर खराब झाली तर दशा व्हायला देखील वेळ लागणार नाही. त्यामुळे तुमच्या दिशेवरती तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. फार संख्येनं प्रेक्षक वर्ग सध्या एन्जॉय करतात ही लीग. अर्थात 2 गाव मिळून एक लीग तुम्हाला पाहायला मिळते. आत्ताचा चेंडू सुरेख आहे. या ठिकाणी 1 रन्स कंप्लीट झाली. डबलसाठी धावतायत आणि ही दुसरी धाव घेताना मात्र माघारी परतावं लागेल. खेळाडू या ठिकाणी बाद झालाय. संतोष थोरवे बॅक टू द डगआउट. तर धावसंख्या आपण पाहिली. धावफलकावरती लागली. एकूण स्कोर 29 रन. लॉस ऑफ 3 विकेट. 3 खेळाडू बाद झालेत. हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट अलंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑनला. रन्स कंप्लीट झाली. 1 सिंग बरोबर टीमची टोटल 30 या धावसंख्या होती. एकूण तर धावसंख्या लागली. ती धावफलकावरती 30. षटक क्रमांक आपण पाहिले. या ठिकाणी 3 झाले कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 रन्स आल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. म्हणजे 10ची सरासरी मेंटेन ठेवली आहे बॅटिंग करत असताना. या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ अर्थात 40-11 संघ. चला 2 कॅप्टन आपण लगेच या. पार्थ 11 आणि प्रणव 11 दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यावं. केतन वारेंगे आणि राकेश भोईर. राकेश पंचांची भूमिका निभवत आहे. तर 3 षटकं झाली कंप्लीट. धावफलकावरती एकूण स्कोर आपण पाहिलाय 30 धावा. अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय प्रदीप कोल्हेकर. आणि इथे मात्र चेंडू बीट झालाय एसटी रक्षकांच्या पाठीमागे. फिल्डर आणि चेंडू निघून गेला सीमा रेखाच्या बाहेर. चौकार. आतमधनं चौकार येतो. प्रदीप कोल्हेकर चौकार ठोकतो. चौकाराबरोबर टीमची टोटल 34 धावसंख्येवरती. बाबूचा चेंडू समोर खेळतात. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. रन्स मिळेल 1 आणि सिंग बरोबर टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 35. नेक्स्ट मॅच पार्थ 11 वर्सेस प्रणव 11. ही लढत असेल. पार्थ 11 संघानं पहिली मॅच जिंकलंय. प्रणव 11 संघाने एक मॅच जिंकले. त्यामुळे ही लढत त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे. बॉल हवेत आणि विकेट नंबर 4. खेळाडू बाद होते मैदानावरती.
प्रभाकर वारिंगे बॅक टू द डगआउट. बिर्ले व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात तर मी ज्ञानेश्वर भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे इथे सन्मानित करायचे आहेत. कल्पेश बिर्ले यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. ज्ञानेश्वर भोईर यांच्या शुभाचे तो सन्मान होतोय. तो नौसाईकर सतीशला सुवर्ण संधी 2 बॉल 2 षटकार ठोकले तर 2056 रुपयाचं पारितोषिक असेल. महेश सावंत यांच्याकडनं ते प्राइज आहे. तर धावसंख्या धाबडकापती लागली एकूण. हा चेंडू बॉल लावत आता इथे पंचांनी 9 घोषित केला. बिमर बॉल आणि रन्स कंप्लीट झाले त्या बॉलवरती 2 म्हणजे 2+1 3 रन्स मिळतील आणि 3 धाबे बरोबर टीम पोहोचली होती. यावेळेस 38 या धावसंख्येभोवती. तर टॉस जिंकला या ठिकाणी प्रणव 11. गोलंदाज तयार. पेटचा चेंडू समोर खेळतात. बॉल हवेत ते समोर कोणी नाहीये. कव्हर मध्ये शतक आल्यात शॉट मध्ये. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि 2 धाबे बरोबर टीमची टोटल एकूण स्कोर 40 या धावसंख्येवरती. हा चेंडू बॉल लावते. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतो. बिग विकेट सुरेख झेल टिपलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि इथनं माघारी परतवलं खेळाडूला. अर्थात प्रदीप कोलेकर देखील माघारी परतलाय. धक्का क्रमांक 5. तर अंतिम षटक मार्गस्थ आहे गोलंदाज बबलू. पुन्हा एकदा हा चेंडू समोर खेळतात आणि स्क्रीनच्या समोर चेंडू लॉंग ऑनला बीट करून मार एका बाहेर येतोय चौकार आणि चौकारा बरोबर 4 षटकं झाली कंप्लीट आणि टीमची टोटल 44 धाबा धाबकावरती लागलेत. 45 धाबेचं टार्गेट उभं केलं येणाऱ्या मॅच मध्ये जय मल्हार टीम समोर. धाबा लागल्या. स्कोरबोर्ड होती 45 धाब्याचं टार्गेट उभं केलं येणाऱ्या मॅच मध्ये
जय मल्हार टीम समोर आणि 45 धावा कशा प्रकारे चेस होतील ऐकूया पुन्हा एकदा आवाज सोनू बांगर यांचा. तर चला सलामी जोडी पाठवायची आहे. तर थँक्यू सो मच जमलेल्या माझ्या तमाम या ठिकाणी प्रेक्षक वर्गांचं तदनंतर खेळाडूंचं मान्यवरांच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धा आपण पाहतोय PFPL अर्थातच पाले फन्सीपाडा प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतात. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन या स्पर्धेला पाहतात त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आपण पाहू शकता. मॅच क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी 6 आपल्याला पाहायला मिळतो. तो सामना आपण पाहतोय 40-11 विपक्ष जय मल्हार 11 असा आपल्याला मॅच पाहायला मिळतो. 44 धावा बनला गेला. प्रथम बॅटिंग केली 40-11 या टीमनं आणि 4 ओव्हरमध्ये 44 धावा बनला गेला. 45 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती जय मल्हार टीमची पाहायला मिळते. एका बाजूला असेल महेश वारेंगे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दीपक सांबारे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मागपती पहिलं षटक घेऊन येईल 40 वॉरियर्स या टीमकडनं आपण पाहू शकता. प्रदीप कोळेकर खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता ठेवा प्लीज विनंती असेल. तर दोन्ही टीमला या मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन होतोय. सेकंड 17 सुरुवात. गोलंदाज प्रदीप कोळेकर तयार. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ना ऑप्शनच्या बाहेर निघाले आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लेगच्या बाहेर. महेश वारेंगेच्या बॅटमधून आगाज. पहिला षटकार. पहिल्या बॉलवरती प्रदीप कोळेकरचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. षटकार आला आणि इथून टीमचं खातं खुलं झालं. महेशचं खातं देखील खुलं होतं या षटकाराबरोबर आपण पाहू शकता. 45 धावेचं लक्ष. पावपीचं पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा प्रदीप तयार. स्विच इट रिवाज केलेत मध्ये इथून फटका हवेमध्ये होता. खेळाडू पोचत नाहीये. जोपर्यंत बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकली. 8 धावा स्कोर कडे आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. महेश इथून कॉन्फिडन्स बरे स्ट्रोक खेळतोय कारण की पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती रिव्हर्स अटेंड केला आणि त्याच्यावरती 2 धावा पडल्या. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू. इथून फायदा उचलू शकले नाहीयेत. या बॉलवरती मोठी धावसंख्या बनवायची होती मात्र तिथून संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ते आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल आपण पाहतो फलकापती लागली गेली 8 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आपण पाहतो प्रदीप पुन्हा एकदा यावेळेस राऊंड द विकेट ना ऑन साइडला खेळले. फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो. गॅप मध्ये चेंडू असेल. निलेश येथील बॉलवरती मिड विकेटला. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. भरपूर वेगानं आले आणि बॉलला उचलला फेकला तोपर्यंत पुन्हा एकदा मिळत आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकता जे मल्हार टीमला या 2 धावा. टीमची टोटल अजून 2 पुढे सरकली. 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील एकूण बॉल झालेत आपण पाहू शकता. 4 चेंडूंचा खेळ झालाय
आणि दादाबा एकवडल्या जातात. भरपूर चांगली सुरुवात आपण पाहतो जय मल्हार या टीमकडनं. पुढचा बॉल राऊंड द विकेट. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आपण पाहू शकता. बॅक ऑफ द हँड चेंडूचा वापर केला प्रदीपनं आणि सक्षम देखील धरतोय. बीट झाले फलंदाज महेश वारिंगे. डॉट बॉलची समाप्ती ते आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल 10 धावा स्कोर कार्डवरती. जय मल्हार टीमच्या आपण पाहतोय जिंकण्यासाठी 45 धावेचं लक्ष आपण पाहतोय. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक. प्रदीप तयार. समोर खेळले शॉर्ट मिड ऑफला आपण पाहतो खेळाडू उपस्थित शिवाजी कोळेकर तिथे होते आणि एकदा मिळेल. षटक समाप्त या ठिकाणी पहिलं समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या वाजवी समाप्त नंतर आपण पाहतो टीमची टोटल फलकावरती लागली गेली बिनगडी बाद 11 धाबा स्कोर कार्डवरती. लक्ष गाठायचं 45 धाबेचं 11.25 ची सरासरी गाठायची. मात्र धावगती पहिल्या षटकामध्ये चांगली पाहायला मिळते जय मल्हार या टीमच्या माध्यमातून. डीजे तर आदित्य भोईरनं झेल टिपला तर प्रथमेश दुर्गे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आदित्य भोईरनं जर झेल टिपला तर प्रथमेश दुर्गे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहू शकता. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगली सुरुवात पाहायला मिळते ती जय मल्हार टीमच्या माध्यमातून. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी अद्याप 34 धाबेची गरज असेल. 5 खेळाडू होता 30 गजगऱ्याच्या बाहेरीतून कशा प्रकारे रणनीती असेल महेश आणि दीपकची आपण पाहू शकता. आणि गोलंदाज आता येतो दुसऱ्या षटकामध्ये प्रभाकर वारिंगे. क्षेत्ररक्षणाची विभरचना आपण पाहू शकता. एकशा कव्हरला एक खेळाडू, त्यानंतर लॉंग ऑफ रिझन मध्ये लॉंग ऑनला एक खेळाडू आणि स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दुसरीला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तयार प्रभाकर गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकेला फलंदाज महेश वारिंगे. ओव्हर द विकेटनं पहिला बॉल. लोबर फुलटा चेंडू फटका हवेमध्ये असेल. लॉंग ऑफचा आणि शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू जज करतोय शिवाजी. तोपर्यंत इथून 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकील 13 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी समीकरण बदललं. येणारे 17 चेंडू आणि 32 धावेची गरज. मॅच अद्याप बॅलन्स आहे आपण पाहू शकता. या षटकामध्ये जर मोठी धावसंख्या आली तर इथून मॅच मध्ये शिरकाव करेल जय मल्हार हा संघ आपण पाहतो. आणि या षटकामध्ये जर कमी धाबा आल्या तर मॅच थोडीशी बॅलन्स राहील शेवटच्या मोमेंटला. फटका भरपूर चांगला गॅप मध्ये चेंडू असेल. 2 खेळाडू येतील बॉलला अडवण्यासाठी, परंतु चेंडू जाईल गॅप मधून वाईट इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश वारिंगेच्या बॅटमधून अजून एक दमदार चौकार. टीम पोहोचते एकूण 17 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 28 धावेची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता. फुटवर्कचा वापर केला होता महेशना. बॉलची गती हवेमध्येच प्रभाकरनं कमी केली होती आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 28 धावेची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. भरपूर चांगली बॅटिंग करतोय महेश. शपल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. ऑप्शनच्या भरपूर बाहेर निघाले. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित असतील. संतोष बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते सिंगल बरोबर टीम पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. विजयाचं समीकरण बदललं. अजूनही आपण पाहतोय 27 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. दीपक ऑन अ स्ट्राईक. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. प्रभाकर समोर खेळले. फटका चांगला लॉंग ऑन रिझनला खेळाडू उपस्थित. निलेश एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि इथून दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या अजून 2 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर आपण पाहतोय 20 धावा फलकावरती. 25 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. हळूहळू विजयाच्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय जय मल्हार हा संघ. गोलंदाज तयार. इथून फटका खेळायचा होता ऑन साइडला. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा देखील समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा. या षटकामध्ये प्रभाकर धावा खर्च केल्या 9. टोटल स्कोर 20 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि आता 25 धावेची गरज. डीजे
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। माझ्या प्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून जगदीशदादा देसाई यांचं संगीत आणि त्यांचाच हा संघ खेळतोय मैदानावरती जय मल्हार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। टीमची टोटल आपण पाहतो 20 धावा फलकावरती लागली गेली। मॅच बॅलन्स झाला। येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज। अजूनही मॅच संपला नाहीये। इथून गोलंदाज येतो तिसऱ्या षटकामध्ये। निलेश बॉलर्स नेम आदित्य येतोय गोलंदाजी मार्कवरती। स्ट्रायकिंगला फलंदाज सेट बॅट्समॅन सलामीवीर महेश ऑन स्ट्राइक। 12 चेंडू 25 धावेची गरज। गोलंदाज तयार ओव्हर द विकेट। हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने केले फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय। वाईड स्ट्रॉंग ऑनला निलेश येतील परंतु त्यांना बीट करून चेंडू जाईल वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। महेश वारिंगेच्या बॅटमधनं अजून एक चांगला फटका चौकार। बरोबर टीम पोहोचते 24-24 आकड्यावरती। जिंकण्यासाठी 11 चेंडू 21 धावेची गरज। पुढचा बॉल पॅडल सेव्ह करतोय अजून एक चांगला फटका आणि लॉंग लेगला खेळाडू उपस्थित एकदम कंप्लीट आणि इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या अजून 2 ने पुढे सगळी 26 धावा फलकावरती। जिंकण्यासाठी आता 19 धावेची गरज। भरपूर चांगली बॅटिंग करतोय सलामीवीर महेश आपल्या या सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू शकता। ओव्हर द विकेट। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला अपील नाहीये। तुम्ही पंचांकडे अपील करायला हवे होते कारण की पॅडवरती हा चेंडू आदळला होता। धावाची संधी असेल आणि फलंदाज होतील बाद। आवश्यकता नव्हती विकेट टाकण्याची परंतु इथून मैदान सोडावा लागेल महेशला। लेग बाईटचा इशारा आणि फलंदाज बाद। जिंकण्यासाठी 18 धावेची गरज असेल। महेश या ठिकाणी बाद झाले रनआउटच्या स्वरूपात परंतु भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली आपल्या टीमसाठी। मॅच अद्याप बॅलन्स आहे। इथून जर विकेट कॅरी केली गोलंदाज आपण पाहू शकता आदित्य ना तर प्रथमेश दुर्गे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज। बॉल भरपूर चांगला स्विंग अँड मिस। टप्पा पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी थोडासा स्विंग होतो आतमध्ये येतोय प्रदीप कोळीकरच्या हातामध्ये जाऊन विसवतोय। डॉट बॉलची समाप्ती। 8 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज। तयार पुन्हा एकदा आदित्य ओव्हर द विकेट। पुढे येऊन खेळतोय फटका ऑन साइडला मिड विकेटला खेळला जातोय। एक धाव कंप्लीट आणि तोन एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकता 28 धावा फलकावरती। समीकरण बदललं। चेंडू शिल्लक आता त्या ओव्हर मधील फक्त 1 चेंडू शिल्लक। 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज। अंतिम चेंडू ओव्हर द विकेट। तेजस ऑन स्ट्राइक। फटका मिस टायमिंग होतो। ही झेल भरपूर महत्वाची असेल। निलेश येतील जजमेंट नाहीये। जजमेंट व्यवस्थित नाहीये। जे सुटली गेली आपण पाहू शकता। ही भरपूर महत्वपूर्ण झेल होती कारण की तेजस एक असा फलंदाज आहे तो कुठल्याही क्षणाला मॅचचं चित्र पालटू शकतो। त्याच्यामध्ये क्षमता भरपूर आहे आणि त्याला जीवदान मिळतंय। 2 धावा देखील मिळाल्या। षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाला। या ओव्हर मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आदित्यनं आणि आता टीमची धावसंख्या 30 धावा फलकावरती लागली गेले। जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि तब्बल 14 धावेची गरज। 15 फलकावरती सतीश आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज असेल। 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज। फलंदाज असतील स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता
सलामीवीर दीपक ऑन अ स्ट्राईक आणि दुसऱ्या बाजूला तेजसला जीवदान मिळालं, त्याचा फायदा उचलावा लागेल. आणि आता गोलंदाजीतील गोलंदाजी मार्कवरती निलेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. चेंडू नाही तर मित्रांनो हा मॅच सोपवलाय तो, म्हणजेच आपण पाहू शकता या टीमनं 40-11, कारण की निलेश स्वतः कॅप्टन आहेत. आपण पाहू शकता कॅप्टन या ठिकाणी स्वतःवरती भरोसा नोंदवलाय आणि स्वतःच या अंतिम षटक घेतलंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे, ते म्हणजेच तेजस मस्करला, कारण की तेजस मध्ये क्षमता भरपूर आहे. 15 धावेची गरज आपण पाहतोय. विजय 40 प्लेचे खेळाडू बघतायत का आपण? यस, कारण की 40 प्लेच्या खेळाडूला गोलंदाजी देणं अनिवार्य आहे. निलेशची एज, कारण की पंचांशी तुम्ही संपर्क साधू शकता, कारण की स्पर्धेचा नियम आहे 40 प्लेच्या खेळाडूला गोलंदाजी करणं अनिवार्य आहे, लक्षात घ्या आपण. त्यामुळे आता जो निर्णय आयोजन कमिटी घेईल, विलास वारिंगे कुठे असते तर आपण या. चला विलास वारिंगे, आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं लगेच, कारण की 40 प्लेच्या खेळाडूला गोलंदाजी देणं अनिवार्य आहे आणि या टीम मध्ये खेळाडू उपस्थित नाहीये, तर निर्णय आपण घ्यायचा आयोजन कमिटी. विलास वारिंगे, आपण जा मैदानाच्या आतमध्ये 2 मिनिटं. हरकत नाहीये निलेशला गोलंदाजी द्यायची, कारण की आता ऑप्शन आपल्याकडे उरला नाहीये. असो एक मॅच आपण ऍडजस्ट करतोय, परंतु पुढच्या मॅच मध्ये आपण लक्षात द्यायचंय 40-11. चला हरकत नाहीये, खेळाडू नाहीये त्यांच्यात उपलब्ध आणि 6 चेंडू जिंकण्यासाठी इथून गरज असेल ती 15 धावेची, कारण की 40-11 आपला पहिला मॅच खेळतोय आणि जय मल्ला टीम आपला दुसरा मॅच खेळतोय. जय मल्ला टीमनं 1 मॅच जिंकलाय. या टीम मध्ये खेळाडू उपस्थित नाहीये, त्यामुळे आपण ऍडजस्टमेंट करतोय. पुढचे जे संघ आहेत त्यांच्यामध्ये 45 चे खेळाडू उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांना गोलंदाजी करणं अनिवार्य असेल. यस, आणि सर्व टीमना सांगतो की आपले 45 चे खेळाडूंना आपण मॅच मध्ये बोलावणं फार गरजेचं आहे, हे देखील लक्षात घ्या आपण. या आयोजकांच्या सूचना आहेत. गोलंदाज तयार निलेश. पहिला बॉल, फटका भरपूर चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खेळला, खेळाडू उपस्थित, एकदम तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण की इथून तेजसच्या स्ट्राईक वरती ठेवणं फार गरजेचं आहे. एक धाव भरपूर महत्वाची ती जय मल्ला टीम साठी आणि एक धाव वाचवण्यासाठी आता आतुरतेने प्रयत्न केले जातील 40-11 या टीमच्या माध्यमातून. समीकरण बदललं, 5 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 14 धावेची गरज. 5 चेंडू 14 धावेची गरज आपण पाहतोय. तेजस ऑन अ स्ट्राईक, ओव्हर द विकेट निलेश तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार आहे फलंदाज तेजस उर्फ लिचीच्या बॅटमधनं. 6 रन. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. मॅच आता पूर्णपणे बॅलन्स झाला आपण पाहू शकता. मी म्हटलं होतं तेजसला स्ट्राईक देणं फार महत्वाचं असेल आणि ती स्ट्राईक मिळाली आणि तेजसच्या बॅटमधनं हा षटकार देखील आलाय. मागच्या ओव्हर मध्ये जी तेजसची झेल सोडली, आता ती झेलीची किंमत इथे मोजावी लागते 40-11 या टीमला. म्हणून तर आम्ही सांगत असतो क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ.
4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय तेजस ऑन अ स्ट्राइक ओव्हर द विकेट. चांगला फटका ड्राइव्ह केला बॉलला अलाउन द कार्पेट. लॉंग ऑन रिझम मध्ये खेळाडू पोहोचतील. 2 धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. मॅच आता भरपूर चांगली झाली आहे. येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. 3 चेंडू 6 धावेची गरज आपण पाहतो. अद्याप बॅलन्स असेल. एखादा चांगला बॉल कमबॅक करून देईल 40-11 टीमला आणि एखादा मोठा फटका मॅचचं चित्र पालटेल जे मला टीमच्या बाजूला. फुल टॉस बॉल आणि इथून खराब फेकी देखील पाहायला मिळते. पंचांचा इशारा वाईट बॉल. लक्ष्यमच्या बाहेर हा चेंडू निघाला होता. पंच विजय कोळेकर सांगत असताना समीकरण बदललं. आता 3 बॉल आणि 5 धावेची गरज. 3 बॉल 5 धावेची गरज. डगआउट मध्ये वातावरण तापलं गेलंय. 5 धावा म्हणवाव्या लागतील. निलेश या सेकंडपती तेजेश समोर केले. लॉकटेटेड गॅप मध्ये चेंडू असेल. संतोष भरपूर वेगाने व्हेरी गुड फिल्डिंग आणि कव्हर करतात प्रभाकर. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. दोन चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच मैदानावरती. गोलंदाज तयार. डिफेन्स क्रिकेट. यास तेजसला माहिती आहे की आपण सिंगलला देखील थोडासा मॅचला पुढे नेऊ शकतो. ही विकेट सॅक्रिफाइस करावी लागली आणि आता 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. जर 1 धाव बनली तर या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 धावा बनल्या तर सामना जिंकेल जय मल्ला टीम. डीजे प्रकाश वारिंग यांच्या माध्यमातून या गाण्यावरती डान्स करण्यात आला. यस पुन्हा एकदा हा गाणं वाजवायचं आहे मॅच समाप्त झाल्यानंतर. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आपण पाहतो. मनीष गेल्या मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं थोडस या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी मनीषला काल लेट ठेवला हा प्रश्न निर्माण झालाय कारण की मनीष एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला सलामीसाठी पाठवायचं होतं परंतु त्याला आता 4थ्या क्रमांकावरती ठेवलं आणि त्या स्ट्रायकरवरती तेजस असेल. मात्र हरकत नाहीये. इथून 1 चेंडू शिल्लक आहे. 2 धावेची गरज आहे. जर इथून 1 धाव आली तर सुपर ओव्हर मध्ये सामना असेल आणि 2 धावा पडल्या तर मॅच जिंकेल जय मल्ला टीम आणि जर हा बॉल डॉट आला तर मॅच जिंकेल 40-11 टीम. दोघांकडे 1 चान्स असेल त्यामुळे आम्ही या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर ठेवली गेली आहे. भरपूर चांगला मॅच आपण पाहतोय. या स्पर्धेतील सर्वात चांगला सामना आपल्याला पाहायला मिळते. 40-11 वर्सेस जय मल्ला टीम. तेजस ऑन स्ट्राइक. जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. 1 धाव बनली तर सुपर ओव्हर. गोलंदाज तयार निलेश. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतोय तेजस ऑन स्ट्राइक. सामना कोण जिंकेल मैदानावरती. 1 चेंडू 2 धावेची गरज. डिफेन्स क्रिकेट. 1 धाव कंप्लीट आणि पुढे आले. जजमेंट नाहीये आणि हा मॅच जिंकलाय जय मल्ला टीम. अभिनंदन जय मल्ला टीम. अभिनंदन जगदीश दादा देसाई. डीजे